हॅलो फ्रेंड्स, आज आपण MPSC अराजपत्रित ग्रुप बी ग्रुप सीच्या 2019चे क्वेश्चन करणार आहोत. पण याच्यामध्ये ना करंटचा थोडासा जास्त भरणा आहे, पण करंट आपण नाही डिस्कस करू, कारण की करंट अफेअर ना चेंज होत राहते. उगीच त्याच्यात जुन्या करंट अफेअरमध्ये डोकं घालून काही नाही आहे. त्याच्यापेक्षा आपण पॉलिटीचा पार्ट राहिला होता आपला. पॉलिटी करणार आहे. पॉलिटीचे जवळपास ना 10 क्वेश्चन आहेत. 10च्या 10 क्वेश्चन करेक्ट आलं पाहिजे असं आपण बघूया. कारण की पॉलिटीचे मार्क्स बोनस असतात, सोडायचे नाही. कसं करंट अफेअर वगैरे किंवा मॅथ्स वगैरे टाईम लागतो त्याच्यामध्ये. करंट अफेअरमध्ये माहीत असलं तर ठीक, पण हे जे असतात आपले कोर सब्जेक्ट हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी याचे मार्क्स बोनस असतात. आपण करणार आहोत, ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन पासून सुरुवात करू आपण. 91st वाला फर्स्ट क्वेश्चन आहे. याच्यात काय म्हणते, कोणते विधान योग्य आहे म्हणते. तर आपण बघूया. संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी रोजी स्वाक्षऱ्या केल्या. आता बाईच्यामध्ये फॅक्ट्स आहे, दोन्ही तिन्ही याच्यात फॅक्ट्स आहे. फॅक्ट्सवर लक्ष देऊ. कायद्याने घालून दिलेली पद्धत हे तत्व अमेरिकेने राज्यघटनेकडून स्वीकारले आहे. ठीक आहे, इथे अमेरिका हे फॅक्ट आहे. दोन्ही याची संयुक्त बैठक आपण ब्रिटिशकडून घेतली आहे. हे सगळे फॅक्ट आहे. आता मी फॅक्ट एक्सप्लेन करून सांगते. इथे 288 सदस्य तर ठीक आहे, पण इथे 26 जानेवारी ते 24 जानेवारीला तुम्ही समजू शकता की 26 जानेवारीला आपला प्रजासत्ताक दिन, सो त्या दिवशी कशा साक्षरा करतील. ते 24 जानेवारीला साक्षरा केल्या होत्या आणि 26 जानेवारीला आपण त्याला स्वीकार केलं. 24 जानेवारी अजून एक मेन्सचा राज्यसभेमध्ये क्वेश्चन आला होता की 24 जानेवारीला साक्षरा केलं तेव्हाची पाऊस पडला का. त्या दिवशी पाऊस पडला होता, असा रिमझिमचा पाऊस पडला होता. त्याच्यामुळे त्याला असं चांगलं साईन मारलं गेलं. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की तो एक शगुन मानला गेला, असं स्टेटमेंट लिहिलं होतं राज्यसभेमध्ये. त्याच्यामुळे हे PYQ आहेत, हे आपण नाही निग्लेक्ट करायचे. म्हणजे PYQ वर आपण फोकसच करायचा. त्याच्यामुळे आपल्याला इझिली म्हणजे आपले मार्क्स नाही जाणार. ॲट द एंड ऑफ द डे मोटो काय आहे, मार्क्स नाही गेले पाहिजे बस. हे प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ आहे ना, हे आपण जपानकडून घेतलं आहे आणि आपण युनायटेड स्टेट अमेरिकेकडून घेतलं आहे की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. म्हणजे प्रोसिजर काही असो, इंटेन्शनवर फोकस करायचं. आणि हे जॉईंट सिटिंग आपण ब्रिटिशकडून नाही घेतलं आहे, ब्रिटनकडून नाही घेतलं आहे आपण हे. त्याच्यामुळे हे पण चुकलेलं आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे आन्सर नंबर 4. ठीक आहे, नेक्स्ट बघूया क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेत सरनाम्याविषयी खालील विधाने दिली आहे. सरनामा हा राज्यघटनेने जे प्रस्थापित प्रचलित करायचे आहे त्याचे उद्दिष्ट कथन करतो आणि त्यामधील भाषा संदिग्ध असल्याचे आढळले तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. आता जनरलाइज स्टेटमेंट आहे, यात काही खूप असं हार्ड अँड फास्ट नाही आहे. एक रूपरेखा सांगितली आहे, ठीक आहे. जनरलाइज स्टेटमेंट आपण करेक्ट करूनच चालतो. संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेतील इतर भागाला कायदेशीर मान्यता दिली आहे त्यापैकी सरनाम्याला दिली नाही. हे मी तुम्हाला किती सांगितलं, आपण ट्रिक्स अँड टिप्समध्ये केलं होतं की आयोगाला खूपच बेकार सवय आहे की शेवटी जाऊन ती नाही करते आणि शेवटी जाऊन नाही म्हणते, तुझं स्टेटमेंट चुकून जाते. म्हणजे हे सगळं असं आहे, पण हे नाही आहे बस. म्हणजे जो ॲजपर्यंत शेवटपर्यंत वाचत नाही, जो ॲजपर्यंत शेवटपर्यंत म्हणजे शेवटच्या शब्दापर्यंत त्याला वाचत नाही, त्याच्यासाठी तर हा लॉस आहे. म्हणून त्याच्यासाठी हे दिलेलं आहे की तुम्ही शेवटच्या शब्दापर्यंत वाचा आणि केअरफुली वाचा. केअरफुली वाचणं खूप जरुरी आहे, पूर्ण वाचणं तर खूपच जास्त. म्हणजे अशा शेवटच्या टोकापर्यंत ते मिस्टेक करून ठेवते आणि मग आपले मार्क्स जातात. हे शेवटच्या टोकावरचं नाही तर मोस्ट ऑफ द वेळेस, आता आपण एवढे डिस्कस केलं, तुम्हाला लक्षात आलं असेल की शेवटच्या टोकावर जर नाही तर चुकलेलंच असते. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपला करेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट. KC व्हीलर यांच्या निरीक्षणानुसार खालीलपैकी विधानांपैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते. आता याचे साधे स्टेटमेंट दिले आहे. भारतीय संघराज्य हे संघात्मक संकल्पनेपेक्षा अधिक क्रियात्मक आहे. एक प्रभावी पक्ष राज्यवादाचा. आता ठीक आहे, कराराचा परिणाम नाही, ठीक आहे, पण KC व्हीलरचं म्हटलेलं आहे याच्यात एका माणसाच्या स्पेशल निरीक्षणाचं गोष्ट सांगितली आहे याच्यामध्ये.
आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो, जेव्हा निरीक्षणाच्या गोष्टी असतात किंवा एखादी स्पेशल गोष्ट विचारली असते तेव्हा नेहमी काय पाहायचं, टोटल लॉंग वेल एक्सप्लेन सगळ्या काही गोष्टी भरलेलं स्टेटमेंट आहे. ते चौथं स्टेटमेंट, एकात्मक राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापेक्षा संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेलं एकात्मिक राज्य हे जास्त आहे. हे म्हणजे तुम्ही बघाल, हे स्टेटमेंट वाचल्यावर हे मोर सायंटिफिक वाटत आहे, मोर इलॅबोरेटिव्ह वाटत आहे आणि सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲड्रेस केलेल्या आहे. वाटत आहे की हे एखाद्या फिलॉसॉफरनी दिलेलं आपलं मत आहे, कारण की वरच्या गोष्टी तर साध्या साध्या आहेत त्यानी, पण हे खालचं स्टेटमेंट खूप इलॅबोरेटिव्ह आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट 94, खालील विधाने विचारात घ्या. ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख सुरक्षित अभिरेषेत ठेवणे व त्याची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच व उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी असते. नेक्स्ट स्टेटमेंट आपण वाचू. प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरवली पाहिजे. ठीक आहे, हे दोन्ही स्टेटमेंट दिलेले आहे. आपल्याला माहिती नाही कोणतं ठीक आहे. आता बघा, आपल्या संविधानामध्ये किंवा जे काही आपण 74 अमेंडमेंट केली आहे त्याच्यामध्ये उपसरपंचाच्या कुठंच जबाबदाऱ्या दिल्या नाही, सरपंचाच्या दिल्या. कारण की आपण असं म्हणतो उपसरपंच हे संविधानिक पद आहेच नाही, त्याचा उपमुख्यमंत्री नाही आहे किंवा उपपंतप्रधान पण नाही आहे. त्याच्यामुळे हा जो उपसरपंचवाला कार्यक्रम आहे हा चुकलेला आहे, म्हणजे ती गोष्ट एक्झिस्टच नाही करत. नंतर पहा, वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरवली पाहिजे. ठीक आहे, हे बरोबर आहे. त्याच्यामुळे आता आपला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2, ओनली बी. आपण जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करतो ना तेव्हा फॅक्ट्स अँड फिगर्सवर जास्त फोकस केला पाहिजे. नेक्स्ट, ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत तारखेपासून 3 महिन्याच्या आत दुसरा ठराव साध्या संमत करून फेरबदल सुधारणा फेरफार करता येऊन तो रद्द करता येते. त्याच्यामध्ये 3 महिने ही एक फॅक्ट आहे. ठीक आहे. दुसरं, ग्रामपंचायतीने आपल्या सदस्याच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत फेरफार बद्दल सुधारणा फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्दही करता येणार नाही. ठीक आहे. आता हे मोठे मोठे स्टेटमेंट मला नाही माहिती आहे, कारण की 74 अमेंडमेंट आपण वाचली, पण असं करता येणार नाही तसं करता येणार नाही, वी डोंट नो. आणि हा क्वेश्चन नवीन होता तेव्हा जेव्हा आला ना, हा क्वेश्चन खूप नवीन होता, सगळ्यांसाठीच नवीन होता. इव्हन एक्सप्लेनेशन देणाऱ्यांनी पण याचं एक्सप्लेनेशन नव्हतं देऊ शकून राहिले. त्यामुळे आपल्याला माहिती आहे जनरलाइज स्टेटमेंट्स आहे, खूप मोठे मोठे स्टेटमेंट्स आहे, यांना करेक्ट मानूनच चालायचं. आपल्याला जर येत नसेल तर त्याला करेक्ट मानूनच चालायचं आणि सिम्पल ऑल ऑफ द अबाव किंवा बोथ स्टेटमेंट सोबत जायचं. ठीक आहे. खूप ओव्हर थिंकिंग नाही करायचं एका क्वेश्चनच्या मागे, कोण की आपल्याला पूर्ण पेपर सॉल्व्ह करायचा. कोणत्या तत्वातून न्यायिक संस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो? कोणत्या याच्यातून होतो? तसा हा मेन्सचा पार्ट आहे. हा मेन्समध्ये, राज्यसेवेच्या मेन्समध्ये स्पेशली हे रूल ऑफ लॉ आणि ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम याच्याबद्दल दिले आहे. तरी आपण म्हणू की ज्युडिशियल कंट्रोल ओव्हर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन इलॅमिनेट फ्रॉम द डॉक्टरीन ऑफ रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य. सेपरेशन ऑफ पॉवर, लेजिस्लेशन, लेजिस्लेशन नाही. सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे फक्त सत्ता विभाजन. डेलिगेटेड लेजिस्लेचर म्हणजे छोटे मोठे म्हणजे आता मोठा कायदा बनला तर त्याच्यामधले छोटे मोठे क्लॉजेस जे की सगळं डिटेलमध्ये लिहायचं असते ते असते. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे ज्युडिशरी केलेले कायदे रिव्ह्यू करते. ही पण एक कंट्रोलची मेथडच आहे, पण हा एक डॉक्टरीनपेक्षा रूल ऑफ लॉ एक मोठा डॉक्टरीन आहे. रूल ऑफ लॉ म्हणजे जे कायद्याने सांगितलंय बस त्याच्यातच तुम्ही करायचं. कायद्याने जेवढं जेवढं लिहिलंय बस तेवढंच. कायद्याने म्हटलं की असं करायचं तर बस तसंच. त्याच्यामध्ये काही उल्लंघना नाही, काही स्वतःचे नवीन डेकोरेटिव्ह आयडियाज नाही. कायद्यामध्ये जसं लिहिलंय तसंच. कायद्यात म्हटलं की एवढ्या दिवसाची शिक्षा होईल तेवढ्याच दिवसाची, मग त्याची दुसरी प्रोसिजर असेल समोर जायची, म्हणजे प्रोसिजरल ॲस्पेक्ट असते त्याच्यामध्ये. रूल ऑफ लॉ हे त्याचं डॉक्टरीन आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. राज्यपाल त्याच्या संबंधी
पुंछी आयोगाच्या शिफारसीबाबत कोणतीही हे बघ, नेहमी बघायचं काय विचारलाय, चुकीचं विचारलाय की बरोबर विचार, कारण की मोस्ट ऑफ टाइम मध्ये चुकीचं बरोबर याच्या चक्करमध्ये चुका होतात. सो डोंट डू दॅट, अवॉइड इट. त्याच्यामुळे आपले मार्क्स वाचतील. त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटल्या चालवण्याची मंजुरी घेण्याचा अधिकार असावा. पुंची कमिशन म्हणत्या आयोगाच्या याच्यानुसार म्हणजे असं आहे, संविधानात काय आहे त्यांनी विचारलंय, पुंची आयोगानं काय विचारलं ते विचारलंय. ते राज्य विधिमंडळाने मंजूर केल्या महाआयोगाच्या ठरावाने पदावर दूर केले जाऊ शकतील. ठीक आहे. राज्यसभेने मंजूर केलेल्या महाआयोगाच्या ठरावाने व त्या ठरावास मान्यता देण्यास पदावर दूर केले जातील. आणि राज्यघटनेच्या 163 मध्ये बदल करण्यात यावा. ते स्वेच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाही. आता ठीक आहे, सगळं जनरल स्टेटमेंट. आता सेकंड आणि थर्ड स्टेटमेंट पहा. त्यांनी महाभियोगाबद्दल 2 स्टेटमेंटमध्ये बोलला आहे. ठीक आहे, महाभियोगाबद्दल बोलला. आता याच्यामध्ये एका याच्यात राज्य विधिमंडळ म्हटलं आणि एकाच्यामध्ये लोकसभा राज्यसभा म्हटलं. आता दोनपैकी एक काहीच राहील. एक तर राज्य विधिमंडळ नाही तर लोकसभा राज्यसभा, दोन्ही तर याच्यामध्ये नाही होऊ शकत. आणि तुम्ही बघू शकता की राज्याचे जे कामं आहेत ते राज्य विधिमंडळामध्ये चालतात. त्याच्यासाठी लोकसभा राज्यसभेत जायची काही गरज नाही, कारण की लोकसभा राज्यसभेला पहिले ऑलरेडी खूप सारे काम आहेत. त्याच्याजवळच टाइमची कमी आहे. त्याच्यातही हाऊस ॲडजन होते. त्याच्यामुळे हे गोष्टी इररिलेव्हंट वाटतात. ज्या गोष्टी अशा इररिलेव्हंट वाटतात, त्यांचा काही नाळबूड जुळत नाही, त्या गोष्टी मोस्टली चुकीच्याच असतात. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 सोबत आपण जाणार आहे. असं पेअरिंग करायचं. तेव्हा आपण इथे जेव्हा पेअरिंग करतो ना ह्या दोन याची, तेव्हा आपल्याला समजून येते की याच्यापैकी एकच कोणतं तरी स्टेटमेंट असेल. झालं. नेक्स्ट, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान RGSA काय आहे? काय आहे आपल्याला माहिती नाहीये. आपला नेहमीचा हंडा, लॉंग इलॅबरेटिव्ह सक्सेस, लांब लचक, वेल एक्सप्लेन पाहायचं आणि नवीन क्वेश्चन आहे म्हणून ऑप्शन नंबर A मारायचा. बस. हे बघा, पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यासाठी कार्यक्षम योजना. ठीक आहे, इथे बघा खूप लांब मध्ये मस्तपैकी दिलाय यांनी. आणि ऑप्शन नंबर A आहे. आपल्याला ऑप्शन नंबर A वर स्पेशली प्रेम आहे, कारण की नवीन ऑप्शन असतो तो, त्यामुळे आपण ते मार्क करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात. लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद केले आहे की विरोधी पक्षाचा सदस्यच लोकसेवा समितीचा सदस्य असतो. आता जे काही असे हे असतात ना, आणि हो काय विचारलं, असत्य विचारलं, काय विचारलं हे नेहमी लक्षात ठेवायचं. आपल्याला ज्या समिती आहे ना त्या खूप इम्पॉर्टन्स आहे, कारण की मेन्समध्ये पण त्याला बरेच विचार. लोकलेखा समितीचे ना पब्लिक अकाउंट समिती, त्याच्यामध्ये 2 असतात. 15 सदस्य असतात आपले लोकसभेचे आणि 7 सदस्य असतात राज्यसभेचे, असे म्हणून 22 सदस्य असतात. आणि हे आहे ना, हा विरोधी पक्षाचा सदस्य त्याचा अध्यक्ष, हे एक कन्व्हेन्शन आहे, एक असं चालत आलेली रूढी परंपरा टाईप मध्ये. कुठे लिहिलेलं नाहीये, कोणत्या पुस्तकात लिहिलं नाहीये, कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाही, कोणत्या नियमात नाही. त्याच्यामुळे लिहून ठेवलेला आहे हा याच्यातला कन्सेप्ट चुकीचा आहे. त्यामुळे आपण हा B ला चूक करू आणि ऑप्शन नंबर 2 मार्क करू. बरेच म्हणजे आपण जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह तेव्हा दिलं असते की हा कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलं आहे, हे याच्यामध्ये लिहिलं आहे. नाही, ते त्याच्यामध्ये लिहिलेलं नाहीये, म्हणूनच ते चुकीचं आहे. नेक्स्ट, भारताचे पहिले लोकपाल कोण? आता हा क्वेश्चन खूपचदा आलेला होता, खूपदा रिपीट झाला होता, तुम्हालाही माहिती आहे. पिनाकी चंद्र घोष हे त्याचे उत्तर आहे. ह्या पॉप्युलर थोडेसे अपॉइंटमेंट्स वगैरे आपल्या नेहमी आपण जर हे केला न्यूजपेपर चालत गेलो तर आपल्याला समजून येते की हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे. ठीक आहे, आज आपण पॉलिटी कंप्लीट केलं आहे. आपलं सगळं काही झालेलं आहे याच्यामधलं 2019च्या पेपरमधलं. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघल्याशिवाय तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. आपण फक्त आता मॅथ्स आहे ते रविवार शनिवारी करू जेव्हा मला टाइम असेल. ठीक आहे.